वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता अध्याय क्रमांक 13 श्लोक क्रमांक 6 पूर्ण 7व्या नंबरचा असणारा श्लोक या ठिकाणी आरंभ झाला. अमानित्वाधम्बित्वम अहिंसा क्षांती आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. या ठिकाणी आचार्य काय करतात, भगवंत या ठिकाणी की संपूर्ण त्या ठिकाणी काय झालं, क्षेत्राचं वर्णन केलं. क्षेत्र आणि क्षेत्रामध्ये असणारे विकार जे आहेत, हे क्षेत्र आणि क्षेत्रामध्ये असणारे विकार 5व्या आणि 6व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितले. महाभूतानि अहंकारः बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रियगोचराः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रम समासेन सविकार. अलग अलग म्हणजे अशा प्रकारे किती 24 तत्वांनी तयार झालेले हे शरीर आणि या शरीरामध्ये असणारे विकार कोणते, राग द्वेष काम क्रोध सुख दुःख, हे सगळं जे आहे सर्वच्या सर्व जे काय आहे हे कोणाचे गुणधर्म आहे, ते सर्वच्या सर्व जे आहेत हे सर्व क्षेत्राचे असणारे गुणधर्म या ठिकाणी आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे या क्षेत्रापेक्षा हा क्षेत्रज्ञ जो आहे एतद्यो वेत्तिदं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. तो क्षेत्रज्ञ हा क्षेत्रापासून भिन्न स्वरूपाचा असल्यामुळे मग तो क्षेत्रज्ञ म्हणजे नक्की काय हे कळण्याकरिता आता क्षेत्रज्ञाचं ज्ञान द्यायचे. क्षेत्राचं ज्ञान झालं आता सगळं सांगून कशा प्रकारे आहे ते संपूर्ण जे क्षेत्र आहे कशा प्रकारे विनाशी स्वरूपाचं आहे, प्रतिक्षण कशा प्रकारे ते नाशाकडेच चाललेलं आहे, हे सर्व समजून सांगितल्यानंतर आता क्षेत्रज्ञ जो आहे त्या क्षेत्रज्ञाचं या ठिकाणी कशा प्रकारे आहे, काय करतो, नक्की त्याचं स्वरूप काय हे सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु क्षेत्रज्ञाचं स्वरूप सांगण्याच्या अगोदर या ठिकाणी काय करायचं, आता तुम्ही 12व्या अध्याय 13व्या अध्यायापर्यंत आला म्हणजे आता काय तुम्ही 10वीच्या SSCच्या परीक्षेला बसलाय. आता तुम्हाला तुमची परीक्षा पास व्हायची, त्याशिवाय तुम्हाला कॉलेजमध्ये 11वी 12वीला ॲडमिशन मिळणार नाही. म्हणून त्या ठिकाणी ते क्षेत्रज्ञाचं ज्ञान सांगण्यापूर्वी त्याच्यासाठी अधिकारित्व आहे का तुमच्याकडे, सांगणारे पण सांगण्यासाठी तुम्हाला कळणं अथवा तुमच्या बुद्धीची असणारी तेवढी योग्यता धारण शक्ती तुमची तेवढी झाली आहे का नाही हे लक्षात येण्याकरिता क्षेत्रज्ञाचं ज्ञान करून देण्याच्या अगोदर मग ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता आमच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, जसं SSC झाल्यावर HSC जातो अशा प्रकारे या ठिकाणी की आता कोणकोणत्या गोष्टी आहेत आमच्याकडे, त्याच्यासाठी त्या क्षेत्रज्ञाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आमची पण असणारी या ठिकाणी अंतःकरणाची धारणा की या ठिकाणी काय पाहिजे, जी वृत्ती आहे अंतःकरणाची ही सुद्धा काय पाहिजे, सत्वगुण संपन्न पाहिजे. त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये मनामध्ये जे सात्विक वृत्ती आहे, दैवी गुणसंपत्ती ज्याला आपण म्हणतो, ही संपूर्ण दैवी गुणसंपत्ती जर या ठिकाणी असेल, 10वी पास झाला तरच 11वीत जाणार आहे, 12वी पास झाला तरच कॉलेजला जाणार आहे. तसं जर हे अमानित्वादी असेल तरच तो 10वी पास होणार आहे, त्यानंतरचे जे असणार आचार्योपासनम असेल तरच तो 12वी पास होणार आहे आणि कॉलेजला जाणार. म्हणजे अशा प्रकारे हे जे गुण आहे याला म्हणतो आपण दैवी गुणसंपत्ती अथवा याला म्हणतो आपण सात्विक गुणसंपत्ती की जी साधकामध्ये अपेक्षित आहे. जोपर्यंत तुम्हाला ही सात्विक गुणसंपत्ती दैवी गुणसंपत्ती तुमच्या अंतःकरणामध्ये नसेल तोपर्यंत तुम्हाला कितीही क्षेत्रज्ञाचं नाव सांगितलं, क्षेत्रज्ञ सांगणे काही जड नाही. क्षेत्रज्ञ एकाच न सदसत्तवत, सत पण नाही असत पण नाही. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चा संगतम नैव मुक्तिर्न नय्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. झालं क्षेत्रज्ञाचं नाव. अजून काय पाहिजे, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, मी निर्विकल्प निराकार स्वरूप आहे. विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वत्र मी व्याप्त झालेलो आहे.
नचा संगतम नैव मुक्तीर्ण नय, माझी कोणाशी संगत नाही, मला मोक्ष नाही ना, मला काही नेय नाही. मग अशा स्वरूपाचा असणारा मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सच्चिदानंद स्वरूप असणारं जे तत्व आहे तेच मी आहे. संपला विषय. हे क्षेत्रज्ञाचं ज्ञान झालंच. त्यासाठी बाकी काय पाहिजे? अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, झालं क्षेत्रज्ञाचं नाम. परंतु अशा असणारं ते क्षेत्रज्ञानचं हे ज्ञान जरी झालं तरी आपाततः ज्ञान झालं. ज्ञानम विज्ञान सहितम सांगितलं शास्त्राने पुढे 9व्या अध्यायामध्ये. मागे पाहिलं आपण काय सांगितलं शास्त्राने? ज्ञान आणि विज्ञान सहित. नुसतं ज्ञान नको, ते ज्ञान विज्ञानामध्ये परिणीत झालं पाहिजे. म्हणजे काय झालं तर ते जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते ज्ञान विज्ञान म्हणजे विशेष अनुभवायला आलं पाहिजे. सगळे आपण म्हणतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सगळेच म्हणत असतात. परंतु श्लोक झाल्यानंतर देहात्म जो भाव आहे हा देहात्मभान तेवढा दृढ झालेला असतो. आणि म्हणून अशा प्रकारे झालेला देहात्मदा दृढ झालेला हा देहात्मभाव जर खरोखर काढायचा असेल तर काय केलं पाहिजे? विज्ञान सहित अनुभव त्याचा झाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा जे काही या ठिकाणी शास्त्र सांगताय त्या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवयुक्त ज्ञान झालं पाहिजे. नुसतं ज्ञान आपल्याला सगळ्यांनाच आहे, सगळेच जाणतात. शरीर व्यतिरिक्त आत्मतत्व आहे, त्याला जीवात्मा म्हणतो, तो जातो येतो. परंतु हे सगळं जाणत असताना त्याचं यथार्थ स्वरूप जे आहे त्याचा माझा संबंध काय आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे सगळं जाणण्याकरिता म्हणून काय पाहिजे? सात्विक गुणसंपत्ती साधकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि मग अशा प्रकारे असणारी ती सात्विक गुणसंपत्ती म्हणजे नक्की कोणती? काय केल्यानंतर साधकाला या क्षेत्रज्ञाचं ज्ञान व्यवस्थित होईल अशा प्रकारची असणारी ती कोणती? दैवी गुणसंपत्ती. या ठिकाणी 7व्या श्लोकापासून सांगण्याला आरंभ भगवंत करतात. त्याचा असणारा उपोद्घात या ठिकाणी आरंभ होतो. काय म्हणतात? 7व्या श्लोकाचा असणारा उपोद्घात आचार्य या ठिकाणी म्हणतायत. काय म्हणतायत? पवाचार्य काय म्हणतायत? यस्य क्षेत्रभेदजातस्य यस्य क्षेत्रभेदजातस्य संहतिः इदं शरीरं क्षेत्रमिति उक्त्वा तत् क्षेत्रं व्याख्यातं महाभूतादिभेदभिन्न धृत्युत्तन्तं क्षेत्रज्ञः वक्ष्यमाण विशेषा यस्य सप्रभावस्य क्षेत्रज्ञस्य परिज्ञानात् अमृतत्वं भवति तम नेयं तत्प्रवक्ष्यामि. इदानीं स विशेषणं स्वयमेव वक्ष्यते भगवान्. अधुना तु तज्ज्ञान साधनगुणम् अमानित्वलक्षणं यस्य सति तज्ज्ञेय विज्ञाये अधिकृतः भवन्ति. यत्परः सन्यासी ज्ञाननिष्ठा उच्यते तम अमानित्वादिगुणं ज्ञानसाधकत्वं ज्ञानशब्दवाच्यं विददाति भगवान. म्हणजे अशा प्रकारे आता ते असणारं ते क्षेत्रज्ञ आहे, त्या क्षेत्रज्ञाचा आता ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता म्हणून ज्या अपेक्षित गुण आहे ते कशा प्रकारे सांगितले ते या ठिकाणी आचार्य या ठिकाणी स्पष्ट करतात. काय म्हणतात? क्षेत्राचे व्याख्यान केल्यानंतर क्षेत्रज्ञाचे व्याख्यान करणे उचित असताना आता क्षेत्राचे व्याख्यान मागे केलं. आता हे सगळं महाभूत आणि अहंकार, मग त्यानंतर काय केलं पाहिजे? आता क्षेत्रज्ञाचं व्याख्यान आता लगेच आरंभ केलं पाहिजे. ते संपल्याबरोबर क्षेत्रज्ञाचं व्याख्यान चालू करणं तसं काही इथे करत नाहीयेत. क्षेत्राचे व्याख्यान केल्यानंतर क्षेत्रज्ञाचे व्याख्यान करणे उचित असताना हा दुसरा अप्रस्तुत विषय का आणला? आता क्षेत्रज्ञाचं ज्ञान सांगायचं ना, हा जो विषय आणला अमानित्वादंबित्वम, अप्रस्तुत विषय म्हणजे याचा या गोष्टीशी काही संबंध नाही, ज्याचा या गोष्टीशी काही संबंध नाही अशा प्रकारचा विषय हा मध्ये घेऊन येऊन काय करायचं आपल्याला? आणि म्हणून उचित असताना अप्रस्तुत म्हणजे हा अप्रस्तुत विषय का आणला गेला आहे असे कोणी म्हणेल म्हणून सांगतात. म्हणजे अशा प्रकारे कोणी शंका घेईल की अहो क्षेत्रज्ञाचं ज्ञान झालं, आता क्षेत्रज्ञ सांगा. क्षेत्रज्ञ सांगायचं आता सोडून तुम्ही हा अप्रस्तुत म्हणजे ज्याचा काही याशी संबंध नाही अशा प्रकारचा विषय मध्ये निर्माण का केला बरं? कोण म्हणेल असे म्हणून सांगतात. म्हणून सांगतो की अशा प्रकारचे एखाद्याला शंका येईल की क्षेत्रानंतर क्षेत्रज्ञाचं ज्ञान झालं पाहिजे आणि मध्येच अमानित्व आणलं, याचा काही संबंध नाही या सगळ्या गोष्टींशी, असा एखाद्याच्या मनामध्ये जर शंका निर्माण होत असेल तर त्याच्याकरता आम्ही सांगतोय. काय म्हणतात? अनादिमत्परम ब्रह्म सत्तन्नास उच्यते. पुढे जाऊन 13व्या अध्यायातील 12व्या श्लोकामध्ये सांगितलं. काय सांगितलं? अनादिमत्पर न सत्तन्नास उच्यते. ते सत पण नाही असत पण नाही अशा प्रकारचं जे अनादि स्वरूपाचं ते ब्रह्म आहे, अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपाचं त्या ठिकाणी ज्ञान करून दिलं. आणि म्हणून अशा प्रकारे
अनादि मत परमब्रह्म इत्यादी पुढे सांगण्यात येणाऱ्या विशेषणाने विशिष्ट असा हा क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे अनादिमत परमब्रह्म आदी या सगळे काय विशेषणाने युक्त न सत्तन्ना सदुच्चते न सत्पन्नाही असत्पन्नाही ही सगळी काय ही त्याची असणारी क्षेत्रज्ञाची असणारी सर्व लक्षणं आहेत. अशा सर्व लक्षणांनी विशेषणांनी युक्त असा तो क्षेत्रज्ञ त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अशा प्रकारे मोक्षाची प्रधान म्हणून अशा प्रकारे विशेषणाने विशिष्ट असा क्षेत्रज्ञ सर्व प्रभावांसह ज्या क्षेत्रज्ञाचे साक्षात ज्ञान झाले असता आणि म्हणून अशा प्रकारे सर्व प्रभावांसमन्वय यथायोग्य परिस्थितीमध्ये अगदी त्याचं सम्यक ज्याला म्हणतो आपण सम्यक सर्व प्रभावांसह ज्या क्षेत्रज्ञाचे साक्षात ज्ञान झाले असता अमृतत्वाची म्हणजेच मोक्षाची प्राप्ती होते. म्हणजे अशा प्रकारे त्याचं यथार्थ ज्ञान जर त्या क्षेत्रज्ञाचं झालं तर त्याचं काय फल मिळणार आहे तर त्याचं फल एवढंच मिळणार आहे. त्याचं फल म्हणजे आम्हाला अमृतत्वाची प्राप्ती आम्हाला होणार आहे. आणि म्हणून त्या क्षेत्रज्ञाबद्दल सर्व विशेषणांसह नेयम दत्त प्रवक्षामी इत्यादी श्लोकांनी भगवानांनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणून पुढे जाऊन पुन्हा नेयम दत्त प्रवक्षामी या श्लोकाच्या द्वारे भगवंत त्याची व्याख्या पुन्हा करतात. इत्यादी श्लोकाने भगवान स्वतः सांगितले आहे. 13व्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकात क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे ज्ञान ते माझे ज्ञान आहे असे म्हटले आहे. क्षेत्रज्ञ योग ज्ञान यत्त ज्ञानम मतम मम क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामध्ये जे ज्ञान आहे तेच वास्तविक माझं ज्ञान आहे असं 13व्या श्लोकामध्ये आता पहिल्यांदा सांगून टाकलेलं आहे. म्हणजे वास्तविक तर तात्विक ज्ञान काय तर तात्विक ज्ञान हेच की जे ज्ञान क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विषया स्वरूपाचं आहे ते वास्तविक ज्ञान ते मी मागे सांगितलं आहे. आणि म्हणून ते ज्ञान आहे ते ज्ञान माझे आहे असे म्हटले आहे. त्यापैकी क्षेत्राचे ज्ञान कसे करून घ्यावे हे 6 श्लोकापर्यंत सांगितले. आणि म्हणून अशा प्रकारे जो क्षेत्र आहे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं ज्ञान कशा प्रकारे करून घ्यायचं क्षेत्र म्हणजे नक्की काय हे सगळं कुठपर्यंत सांगितलं 6 श्लोकापर्यंत. म्हणजे विशेषतः 5व्या आणि 6व्या श्लोकाच्या माध्यमातून भगवंतांनी या ठिकाणी जो क्षेत्र स्वरूप आहे त्या क्षेत्राचा असणारा चतुर्विंशतित्वोत्पत्ती प्रकार बक्षामः आदीद्वारे 24 प्रकारे कशा प्रकारे ही प्रकृती निर्माण होते हे सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि म्हणून आता 6 श्लोकापर्यंत सांगितलेलं आता क्षेत्रज्ञाचे ज्ञान कसे करून घ्यायचे ते सांगायचे आहे. आणि आता काय करतात आता क्षेत्रज्ञ जो आहे या क्षेत्रज्ञाचं ज्ञान कशा प्रकारे तो क्षेत्रज्ञ सांगायचं आहे हे सांगायचं आहे ते सांगायचं आहे. परंतु क्षेत्रज्ञाचे वर्णन ऐकून ज्ञान होणे शक्य नसल्यामुळे परंतु नुसतं सांगितलं अहम ब्रह्मास्मी झालं का ज्ञान नाही झालं. आता वर्ष झालं गीता ऐकतोय परंतु अजून ज्ञान अनुभवयुक्त ज्ञान होत नाही. मग तेच या ठिकाणी सांगतात म्हणून नुसतं क्षेत्रज्ञाचे वर्णन ऐकून ज्ञान होणे शक्य नसल्यामुळे नुसतं ऐकतोय की असं आहे तसं आहे त्याच्यासाठी श्रवण करायला लागणार आहे मनन करायला लागणार आहे निधिध्यासना करायला लागणार आहे. या सर्व गोष्टी ज्या आहे सर्वच्या सर्व आम्ही काय करतोय फक्त या सर्व गोष्टी आत्तापर्यंत फक्त आम्ही ऐकत पुढे जातो परंतु अजून त्याचा अनुभव आम्हाला जेवढा पाहिजे तेवढा येत नाही. अनुभव येतो निश्चितपणे ज्याने भगवान आपल्या आयुष्यामध्ये गीता श्रवण आरंभ केला आहे निश्चितपणे त्याच्यावर येणारी विघ्न असतील अथवा त्याची विचार पद्धती हे असंच आहे हे समजून घेतो. म्हणजे त्याची असणारी तीव्रता गीता शिकल्यानंतर काय होणार आहे गीता शिकल्यानंतर फार काही मोठं होणार नाही तर गीता शिकल्यानंतर एकच होणार आहे जे येणारी जे दुःखाचे आघात आहेत की ज्या आघातामुळे आजकाल आपण परिस्थिती पाहत आहोत ज्या लोकांमध्ये असणारे बीपी अटॅक ह्या सगळे जे आघात आहे आघात सहन करण्याची शक्ती जी आहे ती सहन करण्याची शक्ती या ठिकाणी अंतःकरणामध्ये निर्माण होते. अत्यंत उष्ण सूर्यता दुपारी 12 वाजता मे महिन्याचा सूर्य असल्यानंतर ज्यावेळेस उन्हातनं चालल्यानंतर आपण काय करतो छत्री घेतो. छत्री घेतल्यानंतर काय सूर्याची असणारी तप्त किरण आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्याचप्रमाणे गीतेचं अध्ययन केल्यानंतर सुखदुःखाची असणारी जी तीव्रता आहे ही तीव्रता अंतःकरणापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून भगवद्गीतेचं अध्ययन करणं गरजेचं आहे. का करायचं तर ही जी सुखदुःख जी आहे या सुखदुःखामध्ये अंतःकरणाची अवस्था एक समान राहते. निश्चितपणे जो गीतेचं अध्ययन करतो
म्हणजे हे सध्याच्या वेळेस आपल्याला पुढे फल तर मिळणारच आहे चित्तशुद्धीद्वारे ब्रह्मप्राप्ती, परंतु आत्ता व्यवहारामध्ये काय, तर आत्ता व्यवहारामध्ये हेच फळ की जे सुखदुःख आज आपण अनुभवत आहोत, या सुखदुःखाची तीव्रता कमी करणं हे भगवद्गीतेचं असणारं फल आहे सध्याच्या. आणि मग त्याकरता करायची. आणि याचा अनुभव निश्चितपणे तुम्हाला सुद्धा आता एवढ्या वर्षाच्या कालामध्ये तुम्ही जे ऐकताय, तर निश्चितपणे तुम्हाला सुद्धा त्याचा यथार्थ अनुभव झाला असेल की खरोखर तीव्रता जी आहे, तीव्रता कमी होते दुःखाची. आणि मग अशा प्रकारे, आणि म्हणून काय की परंतु क्षेत्रज्ञाचे वर्णन ऐकून ज्ञान होणे शक्य नसल्यामुळे या ठिकाणी तो क्षेत्रज्ञ आहे, त्या क्षेत्रज्ञाचं अजून ज्ञान होणं काय झालं, अशक्य असल्यामुळे मग काय झालं पाहिजे, म्हणून त्या क्षेत्रज्ञाचे ज्ञान क्षेत्रज्ञाचे वर्णन ऐकून ज्ञान होणे शक्य नसल्यामुळे ते होण्यास काही साधनांची आवश्यकता आहे. म्हणून ते ज्ञान क्षेत्रज्ञाचं ज्ञान प्राप्त करण्याकरिता, म्हणून या ठिकाणी अंतःकरणामध्ये काय पाहिजे, काहीतरी साधना पाहिजे. अंतःकरणामध्ये काहीतरी साधना केल्यानंतर अंतःकरणाची एक विशिष्ट असणारी आवश्यकता आहे. आणि म्हणून ती जी विशिष्ट साधना आहे, ते साधनांची आवश्यकता आहे. आणि त्या साधनांच्या योगाने ज्ञान होणे शक्य आहे. आणि अशा प्रकारची जी साधना आहे, ती साधना आम्ही ज्यावेळेस आत्मसात करू, त्याच वेळेस काय होणार आहे, त्याच वेळेस आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. आणि ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि म्हणून अवश्य आणि म्हणून क्षेत्रज्ञाचे निरूपण करण्यापूर्वी त्याचे ज्ञान होण्याची जी साधना आहेत, ते अथवा साधने म्हणा गुण म्हणा अवश्य आहेत, ज्याचा निर्देश प्रथम केला गेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जो क्षेत्रज्ञ आहे, त्या क्षेत्रज्ञाचं ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आम्हाला काय केलं पाहिजे, आमच्या जीवनामध्ये ही दैवी गुणसंपत्ती जी आहे, ही दैवी गुणसंपत्ती सर्व आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि म्हणून पण आता अगोदर ज्ञानाच्या, आणि म्हणून ती अगोदर सांगितल्या, त्यामुळे येथे अप्रस्तुत विषय चालला आहे असे मानू नये. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हा जो विषय आहे, हा अप्रस्तुत विषय आहे किंवा बा याचा इथं काही संबंध नाही असं कोणीही मानू नये. पण आता अगोदर ज्ञानाच्या साधनांचा समूह अमानित्वादी ज्ञान साधने भगवान सांगतात, असा पुढे विदधाती या क्रियापदाचे संबंध, जे प्रयत्नाने संपादन करून क्षेत्रज्ञाच्या साक्षात्कारास पुरुष योग्य होतो. आणि जी ज्ञान साधने आपल्या अंगी मरून घेतलेला पुरुष ज्ञाननिष्ठ सर्व कर्म संन्यास विद्वत संन्यास आहे असे म्हटले जाते. वास्तविक अमानित्वादी ही ज्ञानाची साधने असून त्याचा उल्लेख भगवान ज्ञान या शब्दाने करतात. म्हणून अशा प्रकारे त्या क्षेत्रज्ञाचं जर आपल्या जीवनामध्ये आम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर मग काय केलं पाहिजे, मग त्या क्षेत्राचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ही असणारी अमानित्वादी साधना ही साक्षात ज्ञानाचं लक्षण आहे. त्याच्यामध्ये ही अमानित्वादी साधना असतील, त्याला निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये त्या क्षेत्रज्ञाचं ज्ञान झाल्याशिवाय निश्चितपणे काही परिस्थितीमध्ये त्या क्षेत्रज्ञाचं जे ज्ञान आहे ते त्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये त्या क्षेत्रज्ञाचा परमेश्वर काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल, तर मग काय केलं पाहिजे, पण निश्चितपणे आपल्याला ही अमानित्वादी जी काही सांगितलेली सगळी साधनं आहेत, हे काही सद्गुण जे या ठिकाणी सांगितले आहे, हे सर्वच्या सर्व सद्गुण आम्हाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचे. आणि म्हणून त्याकरिता साधकांना सांगितलेले क्षेत्रज्ञाचा आता मूळ विषयावर येतोय. म्हणजे आता याच्यामधला काय, तर मुख्य जो विषय आहे तो आता सगळं आता झालं. शेवट ज्याला म्हणतो, आता तत्व सांगायचं ज्याला म्हणतो, आता उपदेश करायचा. मग उपदेशाच्या पूर्वी असणारी अंतःकरणाची अवस्था सात्विक करण्याच्या वृत्तीने किंवा सात्विक करण्याच्या दृष्टीने हे सर्व गुण जे आहेत, हे प्रिय शिष्य तुला आता मला उपदेश करायचा आहे, तत्पूर्वी हे सगळे अमानित्वादी जे गुण मी सांगितलेले आहे, अथवा अमानित्वादी जी दैवी गुणसंपत्ती या ठिकाणी मी सांगितलेली आहे, पुढे जाऊन परत म्हणेन मी अवयम सत्वम शुद्धी ही दैवी गुणसंपत्ती जर तुझ्यामध्ये असेल तरच का होईल, तरच तुला त्या क्षेत्रज्ञाचं यथार्थ ज्ञान होईल. नाही त्या क्षेत्रज्ञाचं यथार्थ ज्ञान तुला होणं अत्यंत असंभव आहे. कितीही आश्चर्यवत पश्यति गच्छति सांगितलं त्या ठिकाणी, सांगितलं दुसऱ्या अध्यायातच सांगितलं. म्हणूनच सांगितलं
का सांगितलं आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चन्यमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं न वेदैव कश्चित्. सगळं ऐकून सुद्धा न वेद कश्चित्, कोणीही त्या गोष्टीला जाणायला प्रवृत्त होत नाही किंवा कोणीही ते नीट व्यवस्थित जाणत नाही. का? दैवी गुणसंपत्ती जी आहे ही दैवी गुणसंपत्ती आमच्यामध्ये नसल्यामुळे आम्ही काय फक्त ऐकायचं काम करतो, परंतु ती दैवी गुणसंपत्ती असल्यानंतर ते आत्मसात होत आहे. ते आत्मसात करायचं असेल तर प्रत्येक साधकाला आपल्या अंतःकरणामध्ये ही जी भगवंतांनी या ठिकाणी अमानित्वादी गुणाच्या माध्यमातून जी दैवी गुणसंपत्ती सांगितलेली आहे, ही दैवी गुणसंपत्ती आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग ती दैवी गुणसंपत्ती कोणती? तर 7व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं. काय सांगितलं? अमानित्वमदं वित्तम अहिंसा क्षांती आर्जवम आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः. अशा प्रकारे ठिकाणी अमानित्वादी साधना या ठिकाणी सांगितली. त्यात आता विशेष असणारं व्याख्यान आपण उद्याच्या पाठामध्ये पाहू. जरा आता खोकला मला जास्त येतोय, त्यामुळे उद्या आपण याचं विश्लेषण विशेष करू. अध्याय पण आपण उद्याच घेऊ. ठीक आहे. उद्या 7:30 वाजता नेहमीप्रमाणे पाठ आरंभ होईल. ओम